काय ते डोंगर काय ती झाडी पार्ट 2 रिलीज झालेला आहे महाराष्ट्रात या महानगरपालिका निवडणुकांच्या आशीर्वादाने. महाराष्ट्राच्या जनतेने सर्व पक्षांना असा कौल दिलेला आहे की सगळ्यांची झोप उडालेली आहे. एकमताने एक पक्ष आपला महापौर कोण आहे अजून सांगू शकत नाही आहे. निकाल लागून 3 दिवस झालेले आहेत आणि पुन्हा एकदा शिंदे गटाचे नगरसेवक अगोदर आमदार होते, आता नगरसेवकांना कोंडून ठेवण्यात आलेलं आहे ताजलँड हॉटेल मुंबईमध्ये. विचार करा, शिंदे सेना जी सत्तेत आहे महाराष्ट्र शासनामध्ये शिंदे गट शिवसेना हा सत्तेत असून एकनाथ शिंदे यांना त्यांचीच नगरसेवक ही स्विच ऑफ नॉट ऑफ रिचेबल करून ठेवावी लागत आहेत. म्हणजे मित्रापासूनही भीती, शत्रूपासून तर भीती आहेच. वेगवेगळी वक्तव्ये आता येत आहेत. संजय राऊत एकेकाळी उद्धव ठाकरे, संजय राऊत हे मिंदे नावाने त्यांना उद्देशून बोलायचे, आज तेच शिंदे बोलायला लागलेत. तर हे जे शब्द असतात, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, याने आपल्याला पुढची वाटचाल या महाराष्ट्राच्या राजकारणाची कशी असणार आहे हे दिसून येतं आहे आपल्याला. आता तुम्ही पाहू शकतात की मनसेला 6 नगरसेवक निवडून आलेत, त्यानंतर शिंदे गटाचे 29 निवडून आलेले आहेत, उभाटा गटाचे जे आहेत ते 65 निवडून आलेले आहेत. ठीक आहे. तर आता मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर भाजपाचा जर महापौर येऊ द्यायचा नाही आहे हे जर ठरवलं तर भाजपा महानगरपालिकेत येऊ शकत नाही. आता त्याही चर्चा रंगत आहेत. आता संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे ट्विस्ट सोडत आहेत. एक 5-10 मिनिटाची पत्रकार परिषद घेतात आणि एक बॉम्ब सोडत आहेत. तर या मुंबई महापालिकेमध्ये 114चा मॅजिक फिगर आकडासुद्धा तयार होऊ शकतो. शिंदे सेनेचे 29, मनसेचे 6, 35, 65, शिवसेना उभाटा गटाचे झाले 100 आणि इतरत्र जे आहेत राष्ट्रवादी आणि इतर मिळून 14 असे जर एकत्र आलेत तर मुंबई महानगरपालिकेत यांची सत्ता येऊ शकते. म्हणजे शिवशक्तीची सत्ता येऊ शकते आणि एक मराठी महापौर या महाराष्ट्राला, या मुंबई महानगरपालिकेला मिळू शकतो. आणि हे सगळ्या मराठी लोकांच्या मनातला हा आवाज आहे आणि हा आकडा आहे की असंच व्हायला हवं. आता मध्येच एक काल बातमी आली की मुंबईमध्ये बिहार भवन बांधलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने एक बातमी प्रसारित केलेली आहे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रातील आपल्या मुंबईमध्ये बिहार भवन बांधलं जातं आहे आणि त्यावर साधारणतः 30 मजली इमारत आणि 314 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. तर बघा, महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, कशा पद्धतीने खेळतं. अजून महापौरसुद्धा झाला नाही आहे, अनाऊन्स झालेला नाही आहे, कोणाची सत्ता असणार आहे हे माहीत नाही आहे. पण किती बेबाकपणे, म्हणजे त्यांना आतून असं का वाटतं, एवढी कुठली पॉवर आहे त्यांच्यामध्ये की त्यांना वाटतं की त्यांची सत्ता असणार आहे महानगरपालिकेत, ते धडाधड निर्णय घेतात. पण हे बिहार भवन नाही आहे, हे आहे सुरक्षा कवच त्या मराठी बाह्यांचं किंवा त्या UP बिहारच्या लोकांचं. जे परप्रांतीय आहेत ते इथे येऊन व्यवसाय करतात, इथे राहतात, इथे आपले मतदारसंघ निर्माण करतात आणि आपली संख्या वाढवतात आणि आपल्याच मराठी लोकांना खाऊन चाललेत. तर हे बिहार भवन नाही, हे सुरक्षा कवच म्हणून असणार आहे. तर याचा विरोध आपण सर्वांनी करायलाच हवा. तसंच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होण्या अगोदरच घोषित केलेलं होतं की ते कुठे जाणार आहेत म्हणून. तर तिथे जाऊन सुद्धा ते म्हणजे मुंबईसाठी आपण हे करू, दर वर्षाला तुम्हाला अशा सुविधा होतील, तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला मुंबई इतकी प्रगतशील विकसित झालेली तुम्हाला दिसेल, एवढ्या बिनधास्तपणे ते सांगतायत. आणि तिथं प्रत्येक ठिकाणी इव्हन म्हणजे आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा कुठल्या तरी एका राज्यामध्ये भाषण चालू असताना तिथे सुद्धा म्हटलेले आहेत की BJPची महानगरपालिकेत तिथं सत्ता आली आणि BJPचा महापौर होईल म्हणून. तर या गोष्टींनी, या अशा भाषणांनी शिंदेंवर पण, म्हणजे एकनाथ शिंदेंवर सुद्धा हा परिणाम होऊ शकतो. ते सुद्धा विचार करू शकतात की आता पुढचं डिसिजन काय असणार आहे. पण महानगरपालिकेमध्ये जो निर्णय ते घेतील त्या दिशेने सगळं राजकारण हे वळणार आहे. कदाचित जर शिंदे गट हा उभाटा गटासोबत जर आलाच, शिवशक्तीसोबत जर आला, तर महाराष्ट्राचं सरकार पडायला सुद्धा कमी करणार नाहीत. म्हणजे BJPची सत्तासुद्धा जाऊ शकते.
हे लक्षात ठेवा.